नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे अशी घोषणा केली आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे तर ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. मित्रांनो, राज्यात यावर्षी काही जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही जिल्ह्यात दुष्काळ बघायला मिळत आहे व गेल्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे भरपूर हे नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफी संदर्भात केलेल्या घोषणांमुळे राज्यातील काही शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊ. तर मित्रांनो, ही कर्जमाफी सरसकट 2 लाख रुपयेपर्यंत होणार आहे. आणि या कर्जमाफीमध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी हे बसणार आहे. म्हणजे ही फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफी होणार आहे. आणि त्यानंतर मार्च 2019 ते मार्च 2023 पर्यंतचे थकीत शेतकरी यासाठी पात्र असतील. तसेच जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात तर अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे देण्यात येणार आहे. तर यामध्ये फक्त पीक कर्जच माफ करण्यात येणार आहे. जर शेतकऱ्यांकडे 5 लाख रुपये पीक कर्ज असेल तर त्यातील फक्त 2 लाख रुपयेपर्यंतच हे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ही कर्जमाफी लोकसभा निवडणुकीपूर्वी राबविण्यात येणार आहे. या कर्जमाफीत 1,80,00,000 शेतकऱ्यांना कव्हर केले जाणार आहे. 93% शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सभागृहात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18,772 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ हा देण्यात आला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली आहे. त्यामुळे जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उत्पन्न सुधारण्यासाठी अनेक कार्यक्रम राबविले आहेत. त्यात महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी राज्य सरकारने 21 डिसेंबर 2019 रोजी अशा योजनेद्वारे शेतकऱ्यांनी कर्जासाठी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी लागू करण्यात आली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. जे 30 मार्च 2019 पासून राज्यातील आर्थिकदृष्ट्या वंचित शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करेल. यापूर्वी आश्रय घेतलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे निवारा शुल्क माफ केले जाईल. सरकारद्वारे योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लाभार्थी यादीत त्यांची नावे सहज पाहता येणार आहे. ज्या रहिवाशांची नावे लाभार्थी यादीत स्पष्टपणे आहेत त्यांनाच सरसकट कर्जमाफी योजनेचा लाभ हा घेता येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.